माणगाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा। जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी प्रत्येकी 2 जागा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे। संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या 4 जागांपैकी प्रत्येकी 2 जिल्हा परिषद गटांवर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले असून माणगाव पंचायत समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे। माणगाव येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे व शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिष्ठेची केली होती। यामध्ये शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारली। जिल्हा परिषदेच्या 2 जागा व पंचायत समितीच्या 5 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यावर माणगाव तहसील कार्यालय येथील मैदानात शिवसैनिकांनी घोषणाबाजी व गुलालाची उधळण करीत जयघोष केला। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मोरबा जिल्हा परिषद गट व मोरबा पंचायत समिती गणातून तसेच तळाशे जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण व साई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आल्यावर राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष केला। तालुक्यातील निजामपूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अविनाश नलावडे विजयी झाले। त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राजीपचे माजी सभापती ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा पराभव केला। तळाशे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशा दीपक जाधव या विजयी झाल्या। त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राजीपच्या माजी सदस्या स्वाती नवगणे यांचा दारुण पराभव केला। मोरबा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सभापती असलम राऊत यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे रमेश मोरे यांचा पराभव केला। गोरेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे दिनेश हरवणकर यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत गोरेगावकर यांचा पराभव केला। माणगाव पंचायत समिती निवडणुकीत पाटणूस पंचायत समिती गणातून शिवसेनेचे विलास शिंदे, निजामपूर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे अक्षय जाधव, तळाशे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीषा मालोरे, साई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सदस्या तथा तालुका महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता संजय बक्कम, वडवली पंचायत समिती गणातून शिवसेनेचे ज्ञानदेव पद्रत, मोरबा पंचायत समिती गणातून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या पत्नी अलका केकाणे, गोरेगाव पंचायत समिती गणातून शिवसेनेचे स्वाती करकरे, लोणेरे पंचायत समिती गणातून शिवसेनेचे रवींद्र टेंबे हे उमेदवार विजयी झाले। मोरबा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे असलम भाई राऊत म्हणाले की जो हे आहे की तो सगळ्या कार्यकर्त्यांना जातो। सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही जणांमध्ये भरपूर असं काम आणि मेहनत केली। मोरब्यामध्ये सुद्धा अशी त्याने अफवा पसरली ती विरोधकांनी की काही लोक फुटलीत, पण असा कोण फुटण्यासारखा आणि घेण्यासारखा कोण नव्हता। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या जोरावर मी निवडून आलो। तळाशे जिल्हा परिषद गटातील आपल्या पत्नीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सचिव दीपक शेठ जाधव म्हणाले की खरं तर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना आणि सर्व लोकांना, महिलांना आणि तरुणांना देईन। त्याच्यानंतर आपले विकास पुरुष आदरणीय तटकरे साहेब आणि आपल्या मंत्री आदिताई तटकरे यांच्या नेतृत्वात आम्ही हा विजय साकार केलेला आहे। झालेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता बक्कम म्हणाल्या की साई पंचायत समिती गणातील सर्व माझे मतदार बंधू भगिनी, त्याचप्रमाणे माझे सर्व कार्यकर्ते यांचा हार्दिक आभार मानेन। त्याचप्रमाणे हा विजय मी आदरणीय आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत हा विजय मी त्यांना अर्पित करते। त्याचप्रमाणे हा विजयामध्ये आम्हाला या ठिकाणी जे आदरणीय तटकरे साहेब, त्याचप्रमाणे आपले मंत्री महोदय आदितीताई यांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवून या भागामध्ये जो प्रचंड विकास केलाय, त्या विकासाच्या माध्यमातूनच आज हा आपला साई पंचायत समिती गणाचा, त्याचप्रमाणे तळाशे जिल्हा परिषद गट आणि त्या ठिकाणची पंचायत समिती सदस्य यांचा हा तिघींचा हा त्रिवेणी संगम आणि आज या ठिकाणी आम्ही तिघी त्या ठिकाणी निवडून आलोत आणि याचं सर्व श्रेय मी मतदार बंधू भगिनी आणि आदरणीय तटकरे साहेब आणि आपल्या मंत्री महोदया ताई अनिकेत भाई, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते। वडवली पंचायत समिती गणातून निवडून आलेले शिवसेना पक्षाचे ज्ञानदेव पद्रत म्हणाले की सर्वप्रथम जय महाराष्ट्र। भरत शेठ गोगावलेने केलेल्या विकासाची ही नांदी आहे आणि सर्व समाजाने केलेले काम हीच या विजयाचे शिल्पकार आहेत। एक सेठ भरत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भरत शेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी। कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।